शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा पगार आजच्या MNC पेक्षा जास्त होता का? आजच्या कॉर्पोरेट जगात 8 ते 10 तास काम करून महिन्याच्या शेवटी हातात काय येतं? पण विचार करा, आजपासून जवळपास 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना पगार देत होते. तो पगार किती होता आणि ती व्यवस्था कशी होती हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. महाराजांनी प्रशासनात एक मोठी क्रांती केली. त्यांनी वतनदारी आणि जहागिरी देणं बंद करून थेट खजिन्यातून रोख पगार देण्याची प्रथा सुरू केली. याचा फायदा असा झाला की सैनिक कोणत्याही सरदाराशी नाही तर थेट स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर, पगारांच्या आकड्यावर. तर गोडदळातील जुमलेदार या अधिकाऱ्याला वार्षिक 800 होन मिळत असत. काही ठिकाणी जुमलेदारास दरमहा 250 होन आणि पालखीचा मान असल्याचाही उल्लेख आढळतात. हवालदार, एका हवालदाराला साधारणपणे वार्षिक 125 होन पगार मिळत असे. पायदळातील जुमलेदार या पदासाठी वार्षिक 100 होन पगार होता. सामान्य सैनिक, एका सामान्य पायदळ सैनिकाला महिन्याला 3 होनापर्यंत पगार मिळत असे. तर बारगीर याला 9 होन वार्षिक मिळत होते. ते आकडे आज कमी वाटू शकतात, पण होन हे सोन्याचे नाणे होते. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एका हवालदाराला वार्षिक पगारच्या हिशोबाने लाखांच्या घरात जातो. त्यामुळे त्या काळात हा पगार सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला एक सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेसा होता. थेट आजच्या MNC पगाराशी तुलना करण्यापेक्षा 350 वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेली ही पगार व्यवस्था किती प्रगत आणि विचारपूर्वक तयार केली होती हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महाराजांनी केलेले पाण्याचे व्यवस्थापन कसे होते. त्यासाठी आमच्या स्वराज्य निर्णयांचा प्रवास या सिरीजला फॉलो करायला विसरू नका.